2 डायरी पती पत्नीची हृदयस्पर्शी कथा. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. पती पत्नी एकमेकावर रागावले. काही काळापूर्वी दोघांमध्ये एका गोष्टीवरून कडाक्याचे भांडण झाले होते आणि त्यातूनच ही नाराजी होती. दोघांच्या लग्नाला 5 वर्षे पूर्ण झाली होती. या 5 वर्षात त्यांचे प्रेम कमी होऊ लागले होते. प्रेमाची जागा तक्रारीने घेतली होती. दोघांना ही गोष्ट चांगलीच ठाऊक होती आणि पूर्वीचं प्रेम त्यांच्या नात्यात यावं याची इच्छा होती. पण लाख प्रयत्न करूनही त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. त्यावेळी नवरा बाल्कनीत शांतपणे उभा होता. बायको त्याच्याकडे आली आणि त्याला एक डायरी दिली आणि म्हणाली, "मी या डायरीत रोज भांडण झाले की ते का झाले ते लिहित जाईन. नक्की त्रुटी आहेत त्या दूर कराव्या लागतील, तरच आपले नाते जतन होईल. पुढच्या 1 वर्षात माझ्या जे काही उणिवा दिसतील त्या तुम्ही डायरीत लिहाव्या अशी माझी इच्छा आहे. मी माझ्यासाठी एक डायरी आणली आहे. मी तुमच्यात काय उणिवा आहेत ते मी लिहील. एकमेकांच्या डायरी वाचू आणि त्यात जे काही उणिवा लिहिल्या आहेत त्यावर चर्चा करून त्या सुधारण्याचा प्रयत्न करू." नवरा तयार झाला. वेळ गेला आणि 1 वर्ष उमटले. लग्नाचा वाढदिवस आला. दोघेही समोरासमोर बसले. प्रथम पत्नीने तिची डायरी पतीकडे दिली. नवरा डायरीतले पाने उलटू लागला. पहिले पान: "गेल्या वर्षी माझ्या वाढदिवशी तुम्ही मला एकही गिफ्ट दिले नाही. मला खूप वाईट वाटले. तुम्ही भेट द्यायला हवी होती." दुसरे पान: "जेव्हा माझे आईवडील बाबा आमच्या घरी आले तेव्हा एक चित्रपट पाहण्याचा बेत केला होता, परंतु तुम्ही त्या दिवशी ऑफिसमधून उशिरा परतलात. मला माझ्या आईवडिलांसमोर मान खाली घालावी लागली. वचन पाळायला हवे होते." तिसरे पान: "मी खूप मेहनत करून तुमच्यासाठी स्वेटर विणला, पण तुम्ही कौतुकाचे 2 शब्दही बोलले नाहीत." तशीच डायरी सगळी पाने भरली. नवऱ्याने डायरी वाचल्यावर बायको म्हणाली, "मला वाटतं यापुढे तुम्ही या चुका करणार नाही." नवऱ्याने "हो" मध्ये होकार दिला. मग बायकोने नवऱ्याची डायरी घेतली आणि पान उलटायला सुरुवात केली. पहिले पान कोरे, दुसरे पानही कोरे होते, तिसरे पानही कोरे होते. बायकोने पाहिले की डायरी सर्व पाने कोरी होती. रागाने ती म्हणाली, "तुम्हाला माझा एक शब्दही स्वीकारता येणार नाही. वर्षभर खूप मेहनत करून मी संपूर्ण डायरी लिहिली आणि तुम्हाला एक पानही लिहिता आले नाही." नवरा म्हणाला, "शेवटचे पान उघड. त्यावर मी सर्व काही लिहिले आहे." बायकोने शेवटचं पान उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं, "प्रिये, मी तुझ्याशी कितीही तक्रार केली, तुझ्याशी कितीही वाद घालत आलो, तरी हे सत्य आहे की मी मनापासून तुझा ऋणी आहे. कारण गेल्या काही वर्षात तू मला आणि माझ्या कुटुंबाला प्रेम दिलं आहेस. त्यामुळे माझ्याकडे या डायरीत लिहिण्यासारखे काही नाही. तुझ्या काही कमतरता नाही असे नाही, पण त्या सर्व उणिवा, तुझं प्रेम, समर्पण आणि त्याग त्यामुळे कमी आहेत. माझ्यात हजारो उणिवा आहेत, तरी तू कायम माझ्यासोबत माझी सावली बनून राहा. तू जे काही करत आहेस, तू जशी आहे तशीच माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यावर असेल. लढण्यात आणि प्रेम करण्यात घालवायचे आहे. तू माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर असेच प्रेम करत राहाल अशी आशा आहे." हे वाचून पत्नीच्या डोळ्यात पाणी आले. त्याचवेळी पतीच्या हातातून तिची डायरी हिसकावून ती जाळून टाकली. सोबत त्या सगळ्या तक्रारी ज्या त्याच्या मनात इतकी वर्ष दडल्या होत्या. पती पत्नीने एकमेकांना जसे आहे तसे स्वीकारले ठरवले, चांगल्या दोषासह आणि प्रेमासह. धन्यवाद.